नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, खूप मोठा नाही करणार आहे, कारण माझा सुद्धा स्टॅमिना तेवढा नाही. आज खूप काम होतं, कारागिरांची तंगी आहे, कारण आरती, उषा, सुप्रिया सगळ्या गावी गेलेल्या आहेत आणि एक कारागीर आहे नवीन, तिच्यावरती सगळं चाललं होतं. पण तिचाही छोटासा मुलगा आहे, तर तो आता शेवटी किती केलं तर लेकरूचो, तर तो दिवसभर इथे बसायला मागत नाही, फार त्रास देतो. आणि आज त्याचा थोडासा तब्येत किंवा मूड नव्हता त्याचा, किंवा तब्येत थोडीशी वरण होतं असं म्हणलं तरी चालेल. तर तो सकाळी तर छान मूडमध्ये आला होता, पण दुपारपर्यंत तो काही शांत बसेना, रडायला वगैरे लागला. त्यामुळे अचानक दुपारी नवीन कारागीर निघून गेलेली आहे तिच्या मुलासोबत, कारण फार त्रास द्यायला लागल्यानंतर त्याला इथं बसून सुद्धा आमचं काही काम होणार नव्हतं आणि आपलं लक्ष लागत नाही कामामध्ये, तो एक वेगळाच भाग आहे. आणि शेवटी लहान मुलं जास्त वेळ एका ठिकाणी बसत नाहीत. पण तिच्याच ह्याच्यावरती मला थोडासा आधार असतो की कोणीतरी हाताखाली लागतंच आपल्याला कारागीर. तर दोघींचं चाललं होतं. ती सुद्धा खूप मेहनत करणारी मुलगी आहे. तर ती निघून गेली दुपारनंतर, त्यामुळे सगळा ओव्हरलोड माझ्यावरती आला होता. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की खूप साऱ्या एका क्लायंटच्या साड्या आल्या होत्या, त्या साड्यांची ब्लाऊज मला शिवून द्यायची होती. तर ती ब्लाऊज मी आज 2 दिवसामध्ये कंप्लीट केलेली आहेत. शेवटी राहिलेले 4 ब्लाऊज मलाच हातशिलाई करायला लागले होते, त्यामुळे बराच वेळ गेला आणि आज अगदी हालत खराब झालेली आहे. तर ह्या बघा, तुम्हाला ही पिशवी आठवत असेल, मोठीच्या मोठी पिशवी आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या सगळ्या साड्या आहेत. सगळ्या साड्या ह्या आमच्या फॉलवाल्या वहिनींनी फॉल पिको करून आणलेल्या आहेत. ह्या सगळ्या 13-14 साड्या आहेत. त्या याच बॅगमध्ये मी ठेवलेल्या आहेत, कारण कसं होतं, एकाच बॅगमध्ये सगळं असेल. हँगरलाच आम्ही लावून ठेवतो साड्या मोस्टली, पण ह्या एकाच क्लायंटच्या आहेत आणि बॅगसुद्धा त्यांचीच आहे, त्यामुळे त्यांच्या साड्या त्यांच्याच बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे मला सुद्धा तितका वेळ, आता फॉल लावून आणल्यानंतर त्या वहिनींना पुन्हा तेवढ्या त्या हँगरला अडकवून ठेवायला लागल्या असत्या, आणि तितक्याच साड्या पुन्हा ते क्लायंटने आल्यानंतर मला त्या हँगरच्या काढून घडी घालायला लागल्या असत्या. तर तितका वेळ आम्ही मॅनेज केलेला आहे, कारण तितका वेळसुद्धा खूप महत्त्वाचा असतो घाई गडबडीच्या वेळेला. तर अशा वेळेला वन मॅन आर्मी चालू असते. अशा वेळेला मला हा खूप आधार मिळतो की एकत्र एकाच क्लायंटच्या साड्या आहेत, आधीमध्ये कोणाच्याही साड्या त्याच्यामध्ये मिक्स झालेल्या नाहीत. आणि या साड्यांवरचे ब्लाऊज माझे फायनली आज तयार झालेले आहेत. त्यातले काही ब्लाऊज त्या क्लायंटचा कॉल आला होता की शिवू नका, कारण त्या साड्या त्यांच्या बहिणीला हव्या आहेत किंवा काहीतरी त्यांच्या नातेवाईकांना हव्या आहेत. तर एक 2-3 साड्यांची ब्लाऊज मी शिवली नाही, डेली यूजच्या साड्या होत्या. बाकी सगळ्या छान छान साड्यांचे ब्लाऊज शिवलेले आहेत. तर तुम्हाला मी ते ब्लाऊज दाखवते. आजचा दिवस खूप कामाचा, खूप असा मोठा असा लांबडा गेला म्हटलं तरीही चालेल. लॉंग डे गेला आजचा, कारण काम खूप पडलं आणि अगदी थकायला झालेला आहे आता दिवसाच्या शेवटी. कारण आता बघा 9:15 वाजलेले आहेत, घरी जायची वेळ झालेली आहे. म्हटलं चला, बऱ्याच ताईंनी लास्ट या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की ताई या साडीची ब्लाऊज स्टिच केलात, शिवलात की आम्हाला नक्की शेअर करा तो व्हिडिओ. त्याचसाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि हे आज माझी नवीन कारागीर आहे, ती खूप छान मेहंदीसुद्धा काढते. तर तिने आज मला मेहंदी काढून दिलेली आहे की दीदी आपको मेहंदी निकालते है, जल्दी सी सूख जाएगी. त्यातनंच वेळ काढून आम्ही एक 15-20 मिनिटामध्ये ही मेहंदी तिने काढली. सुंदर काढली, छान काढली. तुम्ही जर तळेगावात राहत असाल तर तिला मेहंदी खूप सुंदर काढता येते. तिला मी म्हटलं की ऑर्डर घेत जा, कारण तिलासुद्धा सध्या गरज आहे, नवीनच संसार आहे. तर तिलासुद्धा मी म्हटलेलं आहे की तुला कोणाला जर मेहंदी काढायची असेल तर तू सांगू शकते, मी सुद्धा माझ्या शॉपवरती सांगते. आणि ही एक हेल्प आहे छोटीशी आपल्याकडून जी होईल समोरच्याला. त्यामुळे तिला जर 4 पैसे मिळत असतील तर ती सुद्धा त्याच्यातून स्वतःसाठी काहीतरी घेऊ शकते, संसारासाठी लावू शकते, किंवा लहान लेकरं त्याच्यासाठी लावू शकते. तर तुम्ही जर आपल्या तळेगावात राहत असाल, तुम्हाला कधी मेहंदी काढू वाटली तर खूप कमी रेट्स ती लावते, कारण सध्या तिने सुरुवात केलेली आहे. पण सुंदर मेहंदी काढते, तुम्ही पाहू शकता. अगदी तिने 15-20 मिनिटामध्ये ही मेहंदी काढली होती. अरेबिक मेहंदी आहे, सुंदर आहे. मला सुद्धा मेहंदी खूप आवडते, पण आपल्या या कामामुळे कधीही जमत नाही मेहंदी काढायला. 1 वर्षानंतर आता मी मेहंदी काढलेली आहे. तर छान रंगसुद्धा आलेला आहे. आजच काढलेला आहे, उद्यासुद्धा खूप डार्क येणार आहे ती. तर असं कधी ते स्वतःसाठी जर जगावं तर स्वतःसाठी तो क्षण मी सकाळी जगलेली आहे, मेहंदी काढून घेतलेली आहे तिच्यामुळे माझ्या हातावरती मेहंदी आलेली आहे. तर त्याच्यातूनच हे ब्लाऊज आज पूर्ण झालेले आहे, हातशिळा वगैरे होऊन. तर हा 4 टक्स ब्लाऊज आहे. 32 छातीचा ब्लाऊज आहे, राऊंड नेक आहे आणि पफ स्लीव्ज आहे. इथे देवसेना स्लीव्हसुद्धा तुम्ही म्हणू शकता याला. त्यानंतर दुसरा ब्लाऊज आहे, तो सुद्धा सेम डिझाईनमध्ये आहे. इथे स्क्वेअर नेक काढलेला आहे. आता रेग्युलरमध्ये या साड्या खूप चालतात. 4 टक्सचा ब्लाऊज आहे, राऊंड नेक आहे, मागे स्क्वेअर आहे आणि यालासुद्धा देवसेना स्लीव्ज किंवा पफ स्लीव्ज आहे. ह्या स्लीव्जची डिझाईन तुम्हाला जर येत नसेल किंवा गडबड होत असेल, तुमच्या लक्षात येत नसेल, तर प्रॉपर हा व्हिडिओ आपल्या होम पेजला स्टिच विथ सरितावरती अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही जाऊन नक्कीच चेक करू शकता. म्हणजे तुम्हीसुद्धा अशा सुंदर सुंदर स्लीव्ज ट्रेंडिंगमधल्या तयार करू शकता. त्यानंतर बघा, ही एक सुंदर साडी आहे.
त्याच्यामध्ये बलून स्लीव्ज केलेला आहे किंवा फुगाबाही तुम्ही म्हणू शकता. तर ही 5.5ची स्लीव्ज केलेली आहे. खूप सुंदर अशी सॅटिन बॉर्डरची त्याला पट्टी दिलेली आहे. 4 टक्स आहे आणि पाठीमागे याला राऊंड नेक दिलेला आहे. डिझाईन अतिशय सुंदर आहे. सगळ्या साड्या तिच्या सुंदर आहेत. त्यामध्ये मला ज्या आवडल्या त्या तुम्हाला मी जास्त डबल सांगत असते की ह्या साड्यासुद्धा खूप सुंदर आहेत. तर ही सुद्धा नॉर्मली रेग्युलर यूजची साडी आहे. राऊंड नेक आहे, छोटी स्लीव्ज आहे, 5 इंचाची स्लीव्ज आहे. तर हा सुद्धा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि हेमिंग केल्यामुळे, तुरपई केल्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. तर हे पहा, तुम्ही सुद्धा पाहू शकता, गळे खूप सुंदर दिसत आहेत आणि फिनिशिंग खूप सुंदर येते गळ्यांना. ह्याला जर तुम्ही हेमिंग केलात किंवा हातशिलाई केलात तर सुंदर याचा लुक येतो. ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे, सॉफ्ट आहे आणि दिसायला सुद्धा त्याची डिझाईन खूप सुंदर अशी आहे. वेगळा पॅटर्न एक आलेला आहे मार्केटमध्ये. तुम्ही अजून घेतली नसेल तर पटपट जा आणि ह्या साड्या घेऊन या. हे पहा, त्यानंतर ही एक आहे वाईन कलरची साडी आहे. हा सुद्धा रेग्युलरच ब्लाऊज आहे. राऊंड नेकमध्ये रेग्युलर मेघा स्लीव्ज केलेले आहेत. त्यानंतर ह्याच अगोदर जी ब्लाऊज दाखवलं त्या साडीसारखाच हा पॅटर्न आहे. सेम पॅटर्नमध्ये 3 साड्या त्यांनी घेतल्या होत्या. खूप सॉफ्ट आहे, अगदी मलाई सिल्क आहे. तुम्ही उन्हाळ्यामध्ये या साड्या व्यवस्थित घालू शकता असा हा साडीचा पॅटर्न आहे. त्याचा सुद्धा राऊंड नेक आहे. एक ब्लाऊज खाली पडला माझ्या हातातून, तो लगेच हँगर लावते म्हणजे काय होईल, व्यवस्थित हँगर माझे सेट होतील. आहे असेच मी ते पायपर्यंत अडकून ठेवू शकते. तर त्यानंतर बघा, हा एक ब्लाऊज आहे. हा सुद्धा रेग्युलर साडीवरचाच आहे. नॉर्मली राऊंड नेक आहे, सॉरी स्क्वेअर नेकला थोडासा मी इथे कर्व दिलेला आहे आणि छोटी स्लीव्ज आहे ग्रे कलरमध्ये. त्यानंतर अगेन हाच पॅटर्न आलेला आहे जो की खूप सुंदर आहे. यातली साडी मी ऑलरेडी घेतलेली आहे. तुम्ही घेतली नसाल तर नक्कीच घ्या. खूप सॉफ्ट आणि सुंदर साडी आहे. नेसायला अतिशय कम्फर्टेबल आहे आणि रेग्युलरमध्येच तो सुद्धा ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतर हा एक आहे एल्बो स्लीव्जमध्ये स्क्वेअर नेक आहे. आता हे स्क्वेअर नेक अगोदर ठरले नव्हते, पण क्लायंटनी नंतर कॉल करून मला सांगितलं की ताई, तुम्हाला जर अजून ब्लाऊज कटिंग झाले नसतील तर नेकमध्ये थोडासा चेंजेस करा, राऊंडसोबत स्क्वेअरसुद्धा करा काही नेक म्हणून. त्यानंतर हा शेवटचा ब्लाऊज आहे. डीप नेक आहे, राऊंड आहे. आता ह्या स्लीव्जला बघा, ट्रेंडिंगमध्ये वरती पफ येतो तशी स्लीव्ज आहे आणि विदाऊट अस्तर स्लीव्ज आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. हा पहा, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि अशा पद्धतीने हे 11 ब्लाऊज मी इथे शिवून तयार केलेले आहेत. हा 2 दिवसाचा आमचं हे काम आहे, जे की अगदी कटिंगपासून जोडून शिलाईपर्यंत, हातशिलाईपर्यंत सगळी ही कामं केलेली आहेत. आणि ह्यातली 4 ब्लाऊज आज माझ्या वाट्याला आले होते हातशिलाईसुद्धा करावं लागतं शेवटी, कारण जिम्मेदारी घेतलेली असते त्यावेळेला मागे पडून चालणार नाही. कष्टाशिवाय पर्याय नसतो. आता हे ब्लाऊज करता करता बघा, घरी घरची आठवण आली होती अक्षरशः मला. दिवसभर घरी जायला मिळालं नव्हतं आणि कुठंतरी मी म्हटलं चला आता पटपट उरकू आणि एक अर्धा तास तरी लवकर घरी जावं. हा माझ्या 8 वाजता विचार मनात आला होता. उरकायला घेतलं. लास्टचं ब्लाऊज एक हातशिलाई करायचं होतं ते घेतलं. क्लायंट येत होतेच न्यायला, नवीन द्यायला. त्याच्यामध्येच 3 क्लायंट अजून आले. त्याच्यामध्ये एक नऊवारी साडी आली, नाही 4 क्लायंट आले ॲक्च्युली. एक नऊवारी साडी आली, एक साडी ब्लाऊज आलं, त्याच क्लायंटचा एक ड्रेस आला. त्यानंतर एका क्लायंटचे हे 5 ड्रेस आले. हे 5 ड्रेस आले एकाच क्लायंटचे आहेत. कॉटनमध्ये आहे फॅब्रिक. 5 ड्रेस एकाच क्लायंटचे. ह्या क्लायंटनी 8 दिवसापूर्वी मला वाटतंय गुढीपाडव्याच्या वीकमध्ये 4 ते 5 ड्रेस शिवून नेले होते ऑलरेडी. आणि त्यांच्या स्कूलमध्ये त्या टीचर आहेत, तर त्यांच्या स्कूलमध्ये त्यांना कंपल्सरी ड्रेस केलेले आहेत. तर त्यामुळे त्यांनी खूप साऱ्या ड्रेसचं शॉपिंग केलेलं आहे आणि खूप सारे ड्रेस त्यांनी शिवायला टाकलेले आहेत, शिवून नेलेले आहेत. लास्ट टाईम त्यांनीसुद्धा जवळजवळ 18 ते 19 ब्लाऊज शिवून नेले होते. त्यानंतर जो सिंगल साडी आहे त्या सिंगल साडीमधला हा ब्लाऊज पीस आहे जो मी इथेच ठेवलेला आहे. आणि त्यांचाच एक ड्रेस पीससुद्धा आहे सुंदर, तुम्हाला दाखवते. हा हे ड्रेस पीस खूप सुंदर आहे आणि हा आपल्याकडचं घेतलेला मटेरियल आहे. ज्या वेळेला मी मटेरियल कॉटनचे आणले होते उन्हाळा सुरू झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये, त्यावेळेलाच हे ड्रेस मटेरियल घेतलेले आहेत त्या मॅडमनी माझ्यासोबतच. मी सुद्धा ह्यातला एक ड्रेस मटेरियल काढला होता स्टिच करायला. आणि हाच पॅटर्न ॲक्च्युली मी ह्यातले 2 ड्रेस आणले होते शॉपिंगला गेल्यानंतर. मला हा कलर खूप आवडला, ग्रीन बॉटल ग्रीन आणि येलो कॉन्ट्रास्ट आहे, तर सुंदर वाटला मला. असा काही तो ड्रेस आहे, मी तुम्हाला दाखवलंसुद्धा होता एका व्हिडिओमध्ये मार्केटच्या. तर त्या ड्रेसला पाहून इतका ड्रेस आवडला सगळ्यांना की ते 8-9 पीस मी विकले होते सेम टू सेम मटेरियल मला मिळाल्यानंतर. तर त्यानंतर ही एक नऊवारी साडी आलेली आहे. ही कोल्हापुरी काष्टा, म्हणजे आमच्याकडे स्पेशली जो काष्टा घालतात, डबल काष्टा पाठीमागे येतो, मराठमोळी साडी आपण त्याला म्हणतो, त्या काष्टाची ही साडी शिवायला आपल्याकडं आलेली आहे. आणि त्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये 3-4 साड्या आहेत.
ज्या दुसऱ्या क्लायंटच्या आहेत ह्याचेसुद्धा ब्लाऊज आहेत, अजून ब्लाऊज पीस काढायचे आहेत. आणि ह्या क्लायंटलासुद्धा एक 8-10 दिवसामध्ये शिवून हवा आहे. सगळ्याच या गोष्टी आठवड्याभरामध्येच हव्या आहेत, पण ऑलरेडी माझं बुकिंग खूप झाल्यामुळे मी सुद्धा क्लायंटकडून वेळ मागून घेते. आणि हे घेता आतमध्ये काउंटरवरून घेतल्यानंतर पुन्हा 2 क्लायंट आल्या होत्या. त्यांनी सुरुवातीला काय विचारलं, बरं तुम्हाला जर ब्लाऊज शिवायला दिलं तर किती दिवसात तुम्हाला मिळेल? तर त्यांना मी सांगितलं अगदी 10 मे नंतर तुम्हाला मिळणार आहे, 10 ते 15 मेच्या दरम्यान मिळेल. तर त्या अगदी विचार करत बसल्या, अहो हा एप्रिल चालू आहे. म्हटलं हो अहो हा एप्रिलच चालू आहे मॅडम, पण आमच्याकडे ऑर्डर एवढ्या फुल झालेल्या आहेत की तुम्हाला 15 मे म्हणायच्या ठिकाणी मी 10 ते 15च्या मध्ये तुम्हाला ब्लाऊज देऊ शकते, त्याच्या अगोदर देऊ शकत नाही. रोज 4 ते 5 गिराईक, नाही म्हटलं तर 3 ते 4 गिराईक आमचे रिटर्न जातात. कारण घेतलेली गोष्ट वेळेत झाली नाही की गिरायकाचाही ऑन टाईमला मूड ऑफ होतो, गोंधळ होतो आणि त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागतो की त्यांनी एखादी साडी जर आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये ही साडीशी घालायची आहे ठरवलं असेल तर त्यांना आपल्या वेळेमध्ये ब्लाऊज देणं शक्य झालं नसेल. हल्ली गरमीमुळे, उन्हाळ्यामुळे लाईटसुद्धा खूप जाते. अशा वेळात त्या क्लायंटना किंवा त्या गिरायकांना आपल्याला जर वेळेत देता आलं नाही, तर आपला शब्द पाळला गेला नाही ह्याचं दुःख आपल्याला होतं. समोरच्याचा प्रॉब्लेम झाला हे आपल्याला पाहवत नाही, आपल्याला त्याचं गिल्ट येतं. त्यामुळे सध्या थोडासा वर्कलोड जास्त असल्यामुळे आणि कारागीर हाताशी नसल्यामुळे, वर्कलोड कितीही असो मी कधीही तो नाही म्हणत नाही ऑर्डर घ्यायला, पण सध्या कारागीर हाताशी नाही आहेत माझ्या आणि कारागीर नसल्यामुळे मला ती गोष्ट थोडीशी ॲडजस्ट करायला अवघड जाते. कारण कारागीर असल्याशिवाय कामं होत नाहीत. एकटी करू किती करणार आहे. शेवटी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लाईटसुद्धा जाते. लाईट गेली की शॉपमध्ये अजिबात थांबवत नाही. तरीसुद्धा मग लाईट गेले की कटिंग करा, कटिंग करून झालेलं असेल आणि अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल तर मला ते मॅन्युअल मशीन जे आपल्याला आहे त्याच्यावरती स्वतः पायाने शिवावं लागतं. अशा काही गोंधळामध्ये खूप धावपळ होती. त्याच्यामुळं थोडे दिवस आहे ह्या ऑर्डर कंप्लीट करून जाताच दुसऱ्या ऑर्डर लांबच्या असतील तर घ्यायच्या. आता मी ह्या ज्या ऑर्डर घेतल्या ह्या लांबच्या आहेत, यांना 15 मे ते 20 मेमध्ये दिल्या तरी चालणार आहेत. आता ह्याच्या साड्या मी घेतल्या, ह्याच्यातल्या 4 साड्यामध्ये तर त्यांना एक साडी हळदी कुंकवाला हवी आहे, त्यातली एक दिली तर चालेल. ही 9 वारी साडीसुद्धा ह्यांना आय थिंक 9 तारखेला कार्यक्रम आहे, 8 मेला हवा आहे. आज आहे तारीख 18 एप्रिल, तर माझ्याकडे आहेत दिवस, तेवढे होऊन जाईल. हा ड्रेस पण त्यांना त्यांचा बड्डे आहे 26 तारखेला, तर त्यांना 25ला हवा आहे. आता मैत्रीण आहे तर देणं भाग आहे, कारण हा ड्रेस त्यांनी त्यांच्या ॲनिव्हर्सरीला घेतला होता. ॲक्च्युली त्यांच्या मुलगीने त्यांना गिफ्ट दिला होता की काकू मला थोडेसे रेट कमी करा, मी घेते. जाऊ दे म्हटलं, शेवटी मुलींना हौस असते आईला गिफ्ट द्यायची, मग तिला तिच्या रेटप्रमाणे हा ड्रेस मी ॲडजस्ट करून दिला होता. तर हा ड्रेस त्या मॅडमला 26 तारखेला बड्डे आहे, तर 25लाच हवा आहे. त्यानंतर हे जे ड्रेस आहेत ह्या मॅडमना मी ऑलरेडी 4-5 ड्रेस दिल्यामुळे एक दोन ड्रेस जरी मी पुरवलं तरी त्यांना चालणार आहे. खूप गोड आहेत त्या, तर त्यांनासुद्धा आपल्या एका व्हिडिओमध्ये घेतलं होतं, तुम्ही जर पाहिला नसाल तर स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या घेतलं होतं. तर अशा काही पद्धतीने माझ्या आजूबाजूस जिकडे पाहाल तिकडे इतर सर्वत्र सगळा पसारा आहे म्हटला तरीही चालेल. आणि या पसाऱ्यासोबत मी रोज दिवस काढते, घर टू शॉप, शॉप टू घर, इतकं माझं रुटीन चालू आहे सध्या. त्यामुळे खूप सारे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत, कटिंगचे, स्टिचिंगचे, इतर काही तुमच्या मार्गदर्शनाचे, पण ते एडिट करायला वेळ मिळत नाही, ते अपलोड करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे जसं जमेल, जे जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर प्लीज तुम्ही मला समजून घ्याल. सध्या हे सीझनचे दिवस आहेत, थोडेसे वर्कलोड कमी झाला की पुन्हा तुमच्या भेटीला कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ येत आहेत. आणि बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांना हा सगळा व्हिडिओमध्ये ओव्हरऑल पसारा, गोष्टी आणि माझं रुटीन बघायला आवडते. तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हटलं चला कधी हे व्हिडिओसुद्धा शेअर करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर नवीन शॉप घातला असाल, हे बघा फॅन चालू असतानासुद्धा खूप गरम होते, घाम फुटला अक्षरशः. तर तुम्ही जर शॉप नवीन घातला असाल, शॉप नवीन घालायचं स्वप्न असेल, विचार करत असाल, तुम्हालासुद्धा या गोष्टी थोड्याशा लक्षात येतील. तर त्यासाठी मी हे अधूनमधून असेसुद्धा व्लॉग किंवा व्हिडिओ शेअर करत असते. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हे जे मी ब्लाऊज आज तुम्हाला शिवून दाखवलेले आहे ते तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ह्यातला कोणता ब्लाऊज तुम्हाला आवडला असेल तर तसं सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हे पहा, जे मनात असतं ते समोर येतं म्हणतात तसं आहे. ह्या साड्या मला खूप आवडतात, सॉफ्टमध्ये आहेत. तर अगदी अचानक मी जर ते वेगळे केले ब्लाऊज दाखवलं तर त्याच साड्यांचे 2 ब्लाऊज समोर आलेले आहेत. आणि असे जवळपास 3 ब्लाऊज आम्ही स्टिच केलेले आहेत या डिझाईनमध्ये. खूप सॉफ्ट आहेत, खूप छान आहेत. तुम्ही जर अजून घेतले नसतील तर नक्कीच यातले ब्लाऊज घ्या, साड्या शिवा. आणि माझ्या शॉपजवळ राहत असाल, माझ्या एरियात राहत असाल तर नक्कीच आपल्या शॉपवरती आणून द्या, ते तुम्हाला मी स्टिच करून देईन, किती घाई गडबड असेल तरी. कारण वेळ आहे कामाचं. तसं लोक कशी काम असल्याशिवाय त्यांना करमत नाही, तसं मलाही काम असल्याशिवाय हातामध्ये करमत नाही.
हातात काम लागतं आणि गप्पा मारायला समोर माणसं लागतात, त्यामुळे छान वाटतं तुमच्याशीसुद्धा गप्पा मारून. आपलंसं वाटतं, दिवसभराचा आलेला थकवा निघून जातो. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अजून एक गोष्ट आहे, कंप्लेंट म्हणू शकता माझी तुमच्याकडून, हक्काने मी तुमच्याकडे कंप्लेंट करू शकते. तर व्हिडिओ पाहताय, व्ह्यूजसुद्धा कमी आहेत, शेअरसुद्धा कमी करताय आणि लाईक्स तर त्याहून कमी आहेत. तर प्लीज थोडासा विचार करा. माझाही एवढ्या बिझी शेड्यूलमधून मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करते. सो लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींमध्ये, फ्रेंड्समध्ये, जेणेकरून त्यांनासुद्धा आता मुलांना सुट्ट्या लागल्या असतील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, त्यांनासुद्धा शिकता येईल, करता येईल काहीतरी नवीन उद्योग चालू त्यांचा. तर पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा, शेअर करत राहा, आवडल्यास लाईकसुद्धा करा. छान छान कमेंट तुम्ही करतच आहात, मलासुद्धा छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुमच्यासमोर पहिल्यांदाचा व्हिडिओ आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. स्टिच विथ सरिता सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू. बाय बाय.